तर मित्रांनो, आपल्या ट्रेकची सुरुवात झाली याना केव्सच्या. आपण चालतो आहे त्याच्या शेजारूनच हा असा ओढा वाहतो आहे. आपण आलो आहोत एकदम सगळ्यात वरती असलेल्या केव्हमध्ये. तर मित्रांनो, मुर्डेश्वरला श्री महादेवाचं दर्शन करून आणि मुर्डेश्वरचे म्युझियम वगैरे सर्व पाहून आता आपण आपल्या पुढच्या जर्नीला स्टार्ट करतो आहे. दुपारचे 1:15 वाजले आहेत अँड नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे आपलं ते असणार आहे याना केव्स. याना केव्सला तुम्हाला आतमध्ये एक छोटासा ट्रेक करावा लागतो. नियर अबाउट अर्धा-पाऊण तासाचा ट्रेक आहे तो आणि त्यानंतर तुम्ही केव्सच्या इथे पोचता. पूर्ण जंगलाचा एरिया असल्यामुळे तिथे आतमध्ये गाड्या अलाउड नाही आहेत, पण तुम्ही पायपीट करत तिथपर्यंत जाऊ शकता. आता बघूया इकडनं याना केव्स किती आहे इकडनं, किती आहे किलोमीटर, किती आहे 75. तर याना केव्स 75 किलोमीटर्सवर आहे अँड आपण आता 75 किलोमीटर्स नंतर म्हणजे ऑलमोस्ट 2 तास लागतील. चालेल. मुंबईवरून आले तुम्ही? कुठून? अच्छा, या तुमच्याच गाड्या आहेत का? अच्छा, बघितलं मी मगाशी आलो तेव्हा. मी भांडूपूरनं आलो आहे. 043 प्रसाद सावंत. हां, मला एक मॅसेज करून ठेवा, माझा फोन ना डेड झाला आहे. मी ॲक्च्युली व्हिडिओ करत होतो. ठीक आहे. माझं नाव गिरीश घाग. चालेल, नाईस टू मीट यू. हो हो हो, चल बॉस, चला. हॅपी जर्नी. सेम टू यू. तर आपल्याला एक्झिट बाईक इकडनं एक्झिट आहे का? आता एक्झिट मारतोय आपण इकडनं. सो मुर्डेश्वरचा बाजार आहे हा. तुम्हाला जर काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्हाला इथे बाजारात, परत इथे पुढे हॉटेल्स वगैरे पण आहेत. तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर हॉटेल्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत. चल पुढे. तर आता मुर्डेश्वरवरनं बाहेर आलो आणि आपल्या पुढच्या जर्नीला आपण स्टार्ट केली आहे. आपण आता चाललो आहे याना केव्सला. याना केव्स 2 किलोमीटर बाहेर आलो. हायवे आपल्याला हा जो NH66 आहे तोच घ्यायचा आहे आणि मागे जायचं आहे आणि तिकडनंच राईटला याना केव्स आहे डोंगरामध्ये. याना केव्स 5 वाजता बंद होतात, त्यामुळे आम्ही आत्ताच जायचा डिसिजन घेतला आहे. पनवेल 725. हॉटेल शानबाग फिशलँड म्हणून जे हॉटेल आहे तिथे आम्ही जेवायला थांबलेलो. मस्तपैकी साऊथ इंडियन थाळी घेतली, ज्यामध्ये व्हेज थाळी होती. आपल्याला होतं एक डाळ, रसम, राईस, चपाती, दही आणि लोणचं. एकदम बेसिक थाळी. आणि हां, भाजीला आपले ज्या वाली असतात त्याची भाजी होती. सो एकदम बेसिक जेवण जेवलो, जेणेकरून आता उन्हात जे फिरायचं आपल्याला त्यावेळेला त्रास होऊ नये. सो आता आपल्याला आपली पुढची जर्नी स्टार्ट करायची आहे. हॉटेल खूप मोठं आहे तसं. 3 इकडे आतमध्ये एक, असं 3-4 ठिकाणी त्यांचं म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे फॅमिली रेस्टॉरंट मयुरी, हे पण त्यांचाच पार्ट आहे. नॉनव्हेजसाठी स्पेशलिस्ट आहेत आणि व्हेजमध्ये त्यांची स्पेशल थाळी आहे. सो आता जेवण करून निघूया इकडनं. मॅप प्रथमेशने अपलोड केलं त्याच्या बाईकवरती. समथिंग किती किलोमीटर आहे माहीत नाही सध्या, बघूया आपण.
किती आहे याना केव्स? 53. सो 53 किलोमीटर्स आहे. आणि एक मिनटात चालू करतो आपण आपलं. हॅलो, झालं. चलो लेट्स गो. किलोमीटर्स म्हणजे अराऊंड 1 तास लागेल आपल्याला पोचायला. सो बघू. आता दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि पोचेपर्यंत माझ्या मते 3:30 पावणे 4 होतील. सो बऱ्यापैकी आपण इव्हिनिंगला पोचतो आहे. सो ऊनसुद्धा थोडं उतरलेलं असेल आणि तो जंगलातला एरिया असल्यामुळे थोडं कमी ऊन असेल तर चांगलं आहे, कारण की ट्रेक आहे. सो बघूया कसं होतं ते. मित्रांनो, आता आपण याना केव्सवाल्या रोडला आलो आहे. इथनं अजून 15 किलोमीटर आहे याना केव्स. एकदम आतला रोड आहे आता हा. थोडंसं इथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आमची थोडी चुकामुक झाली. एक 4-5 किलोमीटर मी पुढे जाऊन मागे आलो, कारण की इथे नेटवर्क नाही आहे. त्याच्यामुळे रॉयल एनफिल्डवरती त्याने जो रॉयल एनफिल्डच्या ॲपमध्ये जो मॅप टाकलेला तो थोडासा बंद झाला. आता मी गुगल मॅपवर चालू केला तर तो बरोबर आता आम्हाला कळला रस्ता. आता बघू. इथून 14 किलोमीटर दाखवते, म्हणजे इथून टर्न घेतला तिथून 15 किलोमीटर आतमध्ये. आणि हा असा छोटा रस्ता आहे. रस्ता एकदम चांगला आहे बघ ना. याना केव्स 9 किलोमीटर. 9 किलोमीटर अजून. हां, काय बापरे. छोट्या रोडला हळूच कव्हर होणार. 3 एकावन्न झाले म्हणजे 4 वाजता पोहोचतात. आपण नाही म्हटलं तरी 5-6 किलोमीटर पुढे जाऊन आलो. हां, 3 किलोमीटर. ते पण मला ब्रिज असं म्हणजे असं वाटलं, म्हटलं आपण नाही जाताना पण म्हटलं हे असं डाऊटफुल वाटतं बोललास ना, म्हणून मी विचारलं. ते पाटी बोलला. आणि आता पण अजून पाटी गेलो असतो. म्हटलं ब्रिज तर इथे काम चालू आहे. नाही तर मग मी विचारलं नसतं तर आपण अजून पाठी जाणार होतं. पण आता याना केव्सच्या एंट्रन्सला पोचलो आहे. इथून आतमध्ये आपल्याला तर चालत जायचं आहे. याच्या पुढे बाईक्स अलाउड नाही आहेत. आणि तुम्हाला तिथे फोटोज लावलेले आहेत, त्याच्यामध्ये दिसतील रॉक्स कसे आहेत ते. तर चला निघूया आता आतमध्ये, जाऊया मस्तपैकी, बघूया केव्स. तर मित्रांनो, आपल्या ट्रेकची सुरुवात झाली याना केव्सच्या. इकडे येण्यासाठी तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी तिकीट काढावं लागतं. पर पर्सन किती एक्झॅक्टली नाही वाचलं मी, पण आमचे 2 जणं आम्ही आणि पार्किंगमध्ये आमच्या 2 बाईक्स. तर आमच्याकडनं त्यांनी 20 रुपये घेतले तिकीट्सचे. 30 रुपये, सॉरी 20 रुपये नाही, 30 रुपये तिकीट्सचे घेतले. सो अप्रॉक्सिमेटली 15 रुपये पर पर्सन आम्हाला पडलं. आणि आता ट्रेकला सुरुवात झाली आहे. मे बी 2 किलोमीटर असा ट्रेक आहे हा. त्यामध्ये तुम्ही असं सरळ चढता वरती, परत काही ठिकाणी उतरता, असा काहीसा ट्रेक आहे. सो यू कॅन विजिट याना केव्स. बाकी केव्स कशा आहेत त्या केव्सजवळ गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच. अँड आपण आता चालतो आहे ना, तर उजव्या बाजूला एक ओढा वाहतो आहे. तुम्हाला मी तो दाखवतो. इथे पाण्याचा आवाज येतो आहे, तो दाखवतो तुम्हाला. हा बघा, आपण चालतो आहे त्याच्या शेजारूनच हा असा ओढा वाहतो आहे. आणि हा असा काहीसा रस्ता आहे, म्हणजे मोठा रस्ता आहे, पायऱ्या वगैरे.
हा ये इकडनं, हा इकडनं रस्ता आहे. वाकून ये. इकडे केव्स आहे जायचं. जाऊया ना. मित्रांनो आपण केव्सच्या आतमध्ये चाललो आहे. चढतोय का. माहित नाही मला. सो या ठिकाणी आपण आलेलो, बट आता वरती इथनं काही रस्ता दिसत नाही. इथनं ही पाण्याची वाट दिसते. सो रस्ता बंद आहे, तर आपण आलो त्या रस्त्याने परत रिटर्न जाऊया. सो आता आपण आलो आहोत एकदम सगळ्यात वरती असलेल्या केव्हमध्ये. केव्समध्ये जास्त मोठ्याने बोलू नका असं लिहिलं आहे, कारण की इथे मधाची पोळी वगैरे आहेत.
अरे इकडचं मम्मा एक चल पप्पाची तर मित्रांनो, आत्ता तुम्ही जे काही फुटेज बघितलं ते होतं याना केव्सचं. याना केव्सची ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात शेवटची केव. याच्या आधी मी खाली तुम्हाला जी दाखवलेली ती एक म्हणजे थोडीशी हिडन जागा आहे, तिथे जास्त कोण जात नाही. जायला रस्ता आहे, पण पुढे जिथे आतमध्ये गेलेलो तिथनं पाणी वाहत असतं, त्याच्यामुळे तो काहीसा पाण्याचा रस्ता आहे. तर त्या ठिकाणी आपण गेलेलो. पावसाळ्यात तिकडनं मे बी पाणी वाहत असेल, म्हणजे दगड वगैरे बघून तरी तसंच वाटत होतं. अँड आता इकडनं आपल्याला हे पाठीमागे खाली दिसतं एक छोटंसं मंदिर आहे या बाजूला, ते तिथे दिसतं तिथे. तर त्या मंदिराजवळ आपल्याला जायचं आहे. मोस्ट ऑफ द मी फुटेज जे आहे ते आपल्या ऑझमोने घेतलेलं आहे. तर 360 डिग्री फुटेज एडिट कसं करायचं ते मला अजून माहीत नाही. जमेल तेवढं चांगलं एडिट करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुम्हाला ते दिसेलच म्हणजे ब्लॉगमध्ये. तर आता मी इकडनं खाली जातो. परत आपल्याला तिकडे मंदिरामध्ये वरती चढायचं आहे आणि तिथे शूज आपण काढले, तर तिकडनं शूज घेऊन परत आपला परतीचा प्रवास याना केव्सवरनं स्टार्ट करायचा आहे. तर ह्या होत्या याना केव्स. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर जाणार असाल, तुम्हाला काही गायडन्स हवं असेल इथे येण्यासाठी, तर मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. A few moments later. तर मित्रांनो, आता आपण गोकर्णाला परत आलो आहे. अँड इथे एका होममेड फूड असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो आहे. तर जेवणासाठी मी मागवलं आहे पनीर मसाला आणि चपाती. इथे रोटी मिळत नाही जास्त ठिकाणी, तर पनीर मसाला आणि चपाती मागवली आहे. खूप मस्त आहे, टेस्टला चांगली आहे. इथून अजून 1 किलोमीटरवरती आपलं हॉटेल आहे आणि आता रात्रीचे 9 वाजले आहेत. सो मे बी इकडनं गेल्यावर फ्रेश व्हायचं आणि डायरेक्ट झोपायचं, एवढंच काम उरणार आहे. जेवून आम्ही इथून जातो आहे. आज काय रात्री कदाचित बीचवर मी फिरायला जाणार नाही. उद्या सकाळी लवकर उठून तुम्हाला बीच दाखवतो गोकर्णाचा, जिथे आम्ही स्टे केला आहे तो बीच. ब्लॉगमध्ये मी अजिबात दाखवला नाही आहे, तो उद्या सकाळी तुम्हाला बीच दाखवतो. फ्रेंड्स, आपण आता आहोत भगवान कॅफेमध्ये, जिथे आपण स्टे घेतला आहे. हा पाठीमागे आहे तो आमचा रूम आहे. या बाजूला अजून काही हॉटेल्स आहेत आणि भगवान कॅफेचा हा पूर्ण एरिया आहे. या साईडला त्या तिकडे पण काही रूम्स आहेत. त्याच्या समोरच्या साईडला बीचवरती टेंट्स आहेत. कालची रात्र आम्ही टेंटमध्ये काढलेली. आज आम्ही रूम घेतला, पण रात्री मी अंधार असल्यामुळे जास्त ब्लॉग नाही केला. तर तुम्हाला आता रूम दाखवतो. इथे पण 4 रूम्स आहेत टोटल. तर हा AC रूम आहे. तर इथे आम्ही स्टे घेतला अपग्रेड करून. तर जाऊया आता, रूम टूर देतो तुम्हाला एक. हा रूम आहे. एकदम बाहेरून तरी खूप साफसुथरा आणि एकदम मस्त ठेवला आहे. येथे सिटिंगची अरेंजमेंट आहे, टेबल खुर्च्या. 3 स्टेप्स वर चढून आलात. इथे तुम्हाला पॉवर बटन आणि सॉकेट वगैरे आहे लाईटसाठी. 107 नंबरचा रूम आहे आपला. इथे आलात तर आतमध्ये आल्याला तुम्हाला तो दिसतो राईट साईडला बेड आहे, डबल बेड. सामान इग्नोर करा, कारण की आम्ही आता अनपॅक केलं, त्याच्यामुळे थोडं सामान इकडे तिकडे पसरलं आहे रात्रीची झोपेमुळे. असंच टाकलेलं सामान, खूप दमलेलो. तिथे 2 बंक बेड आहेत, म्हणजे टोटल 4 लोक इथे राहू शकतात आरामात. आणि जर तुम्ही ॲडजस्ट करू शकत असाल तर 5 जण इथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इकडे विंडो आहे, डोअर आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला हँगर्स आहेत अडकवण्यासाठी कपडे. इकडे AC आहे, AC रूम आहे. सो इथे तुम्हाला दिसेल की मिरर आहे. हा त्या बाजूला तुम्हाला 2 सॉकेट आहेत, इकडे 2 सॉकेट आहेत, म्हणजे चार्जिंगची सुद्धा सोय आहे प्रॉपर. त्यानंतर वॉशरूम बघूया. वॉशरूममध्ये इथे बेसिन आहे, कमोड आहे, गीझर आहे, कपडे अडकवण्यासाठी इथे अँगल आहे. त्यानंतर शॉवर आहे आणि सर्व नळ एकदम प्रॉपर काम करत आहेत. गरम पाण्याची सोय आहे प्रॉपर. क्लीन आहे एकदम वॉशरूम, बघू शकता तुम्ही. आणि बऱ्यापैकी मोठा वॉशरूम आहे. हॉटेलमध्ये नॉर्मली एवढे मोठे वॉशरूम फार कमी असतात. फॅनसुद्धा आहे. AC जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर AC बंद करून फॅनमध्ये तुम्ही झोपू शकता. आता जरा बसतो. तर रात्री उशिरा आलो त्यामुळे हा व्हिडिओला मी एंड केला नव्हतं. हा Day 3चाच व्हिडिओ मी कंटिन्यू करतो आहे.
रूममध्ये आलो. रात्री जेवण आम्ही बाहेरच करून आलेलो, तर जेवण केलं, आलो इथे रूमवर आणि थकलेलो, त्यामुळे प्रथमेश तर लगेच झोपी गेला. पण अंधार होता आणि मला थोडे कॉल्स पण करायचे होते. सो मी बाहेर गेलो बीचवर. रात्री 11:30पर्यंत बीचवर फिरत होतो. थोडीशी मजा आपली बीचवर आहोत तर घ्यायला पाहिजे ना, बीचचा आनंद घ्यायला पाहिजे. तर असो, तर रात्री व्हिडिओ एंड नाही केली आहे, तर आता इथे आपण एंड करूया व्हिडिओला. सर्वप्रथम तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही कारणासाठी आवडला असेल, मुरुडेश्वर, याना केव्स हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि काही जर तुम्हाला प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. कसं ट्रॅव्हल करायचं, काय काय पाहायचं, तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. या नोटवरती या व्हिडिओला मी इथेच थांबवतो. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.